आज तारा आणि सोहम दिसत नाही आहेत कुठे दोघं? बाबा ते सुमन काकांकडे गेलेत त्यांच्या फिल्मच्या डिस्कशनसाठी. अच्छा. ते सगळं सोडा ना. आत्ता या क्षणी आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे? तर गुरुजींनी सारंग आणि सावलीसाठी जो एक उपाय सांगितलाय तो करायचा आहे ना. आणि त्याच्यासाठी एक मुदत दिली आहे त्यांनी 7 दिवसाची. मुदत 7 दिवसांची असू दे किंवा 7 वर्षांची, मी लग्न नाही करणार आहे आणि हे ठरलंय. त्यामुळे उगाच चर्चा नको आता. सारंग, मला सारंगचं म्हणणं पटतंय. आई काय आहे, कुठल्या युगात जगतोय आपण? युगात कसलं हे दुसरं लग्न किती ते ऐकायला पण किती ऑड वाटतंय. एक विधी म्हणून बघायचा याच्याकडे. हा विधी आपण सारंग आणि सावलीच्या सुखासाठी करतोय. हा फक्त विधी आहे आणि तो उरकायचा आहे आपण. दादा, तू पण या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतोस? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नील थांब जरा. सारंग, याआधी आपण जे बोललो होतो की हा लग्नाचा विधी आपण जर का केला तर आपल्या बिझनेसची, कंपनीची, रूपम कॉस्मेटिक्सची नाचक्की होईल. आपल्या घराण्याला सुद्धा लोक नावं ठेवतील. हे तुझं म्हणणं मला अगदी पटतंय. मला राजकुमार जे म्हणतोय ते सुद्धा पटतंय की याच्याकडे विधी म्हणूनच फक्त बघा ना, लग्न म्हणून नका बघू. आपलं बोलणं झालं नाही. अरे हो, पण तू बोललीस ना मला की माझ्या इच्छेविरुद्ध तू काहीच नाही करणार. मग आता असं का बोलतेस? तिलोत्तमा मॅडम असं का बघतायत हे मला चांगलंच कळतंय. त्या कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकल्या. पण काय करणार, त्यांनी मला वचनात अडकवून ठेवलंय. मी काय म्हणते, आपल्याकडे फक्त 7 दिवसांची मुदत आहे. त्यातले 2 दिवस तर असेच हा म्हणता निघून गेले. आपण चर्चाच करत राहिलो. आता या उरलेल्या वेळेत तरी आपल्याला उरलेली सगळी कामं करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलोत्तमा, हा विधी करायचा झाल्यास तशी एक मुलगी नको का जी या सगळ्या गोष्टीची वाच्यता कुठेही करणार नाही? हां, मुलगी शोधायला हवी ना. ती कधी शोधणार तुम्ही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोणीच अजून याचा काहीच विचार केलेला नाही आहे का? बरं, मी काय म्हणते, तिलोत्तमा, तू परवानगी देत असशील तर मीच माझ्या नजरेत कुणी अशी मुलगी असेल तर बघितली तर चालेल का? चालेल तुम्हाला सगळ्यांना? नाही, करेक्ट आहे आई. मी काय म्हणतो करेक्ट आहे. तुम्हीच शोधा. काय ना, तुम्हीच उपाय आणलाय. तुम्हीच मुलगी शोधा. पण ती विधीपुरतीच पाहिजे. परत सांगतो. आपण बघू, नंतर बघू. आता जेवून घ्या शांतपणे. चला सारंग, जेव.